नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता आज आहे बुधवार, तर आज आहे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या जिला आपण दीपा अमावस्या किंवा मग गटार अमावस्या असेही म्हणत असतो. तर अमावस्येच्या दिवशी आपण बरेच सेवा उपाय करत असतो, पण अमावस्या म्हटलं की प्रत्येकाला भीतीचा दिवस हा वाटत असतो. त्यामुळे आता जो हा आषाढ महिना आहे, तर हा आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिना चालू होत असतो. म्हणून मग ज्याला आपण गटार अमावस्या, दीपा अमावस्या असेही म्हणत असतात. कारण की जी लोक मांसाहार करत असतात, पण ही जी अमावस्या आहे, ही अमावस्या झाल्यानंतर तिथून पुढे श्रावण महिना, त्याचप्रमाणे भाद्रपद म्हणजेच की गणपती, नवरात्र असते. त्यामुळे मग पूर्णपणे मांसाहार हा वर्ज्य केला जातो. त्यामुळे या अमावस्येचा जो उल्लेख आहे, तर तो गटार अमावस्या असे म्हटले जाते. पण आता ही अमावस्या जी आहे, तर आता या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ करून मग दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी मग कणकेचे गोड दिवे बनवून पूजा करण्याची जी पद्धत आहे, तर ही पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे. तर आता आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण भगवान शिव, माता पार्वती, गणेश, कार्तिक स्वामींची पण पूजा करत असतो. त्याचबरोबर आपली एखादी इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण काय करतो की उपवास हा करत असतो. त्याचप्रमाणे आषाढ अमावस्या म्हणजेच की या दिवशी ज्या महिला आहेत, तुळशीला म्हणा किंवा मग पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. या दिवशी पुरणाचं नैवेद्य बनवून आपल्या पितरांना दाखवण्याची पण पद्धत आहे. आता पितरांना आपण तर्पण देत असतो, त्याचप्रमाणे पुरणाचं नैवेद्य दाखवल्यामुळे आपले जे पितर आहेत, तर ते प्रसन्न होतात आणि त्यांना मग मुक्ती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वाद हे देत असतात. ज्यावेळेस आपले पितर जे आहेत, तर ते तृप्त असतील किंवा मग त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला चांगला असेल, तरच मग आपल्या घरामध्ये कोणतेही दोष म्हणा निर्माण होत नाहीत. त्या अगोदर आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करणे पण महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी इतर ज्या आपण सेवा वगैरे करत असतो, आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ नये, आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, आपल्या घराची, आपल्या मुलांची खूप प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणून आपण काय ना काय उपाय सेवा करत असतो. त्यापैकीच आज एक उपाय मी सांगणार आहे. म्हणजेच की संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची खूप प्रगती होत असते. तर तीच माहिती आपण आज घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जे दोष आहेत, तर ते दोष लागल्यानंतर पण घराची प्रगती ही होत नसते. आपल्या घरामध्ये दोष लागल्यानंतर असे म्हटले जाते की पूर्वजांची सेवा करणे गरजेचं आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, अमावस्या आहे म्हणून माशांना पिठाच्या गोळ्या ज्या आहेत, तर त्या खाऊ घालण्याची पद्धत ही अमावस्येच्या दिवशी आहे. ज्यामुळे आपल्या घरातील जो दोष आहे, तर तो दोष निघून जात असतो. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की आता घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा घरामध्ये काही दोष असतील, तर मग सायंकाळच्या वेळेस म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस आपल्याला किंवा मग तुम्ही सकाळी पण जो मूठभर भात असतो, तर तो मूठभर भात होईल एवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे, जेणेकरून आपला तो वाटीभर भात होईल असा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक पत्रावळी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती हा जो भात आहे, तर हा भात आपल्याला थोडासा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या भातावरती आपल्याला दही टाकायचं आहे आणि त्या दह्यावरती आपल्याला एक लवंग, एक लिंबू असेल तुमच्याकडे तर लिंबू टाकायचा आहे, राख असेल तर राख टाकायचा आहे आणि भाकरीचा तुकडा. अशा पद्धतीचा हा पूर्ण उतारा बनवून घ्यायचा आहे. उतारा बनवून झाल्यानंतर आपल्या घरातील जी मुलं आहेत, तर त्या मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे. आणि आता बरेच वेळा काय होते की आपण कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणतेही उपाय करत असताना देवघरामध्ये सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्याला उपाय करायचा आहे. आता हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरीही चालेल. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, हा जो उतारा आहे, तर मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे. 7 वेळा उतरवायचा आहे आणि उतरवून झाल्यानंतर तर मुलांना कोणत्या दिशेला बसवायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे आणि पाटावरती तुम्ही बसवू शकता. आणि हा जो भात आहे, तर तो उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली हा भात तुम्ही ठेवू शकता किंवा मग
छतावरती तुम्ही भात ठेवू शकता, म्हणजेच की पक्षी म्हणा खाऊन घेतील, कीटक वगैरे खाऊन घेतील झाडाखाली ठेवल्यानंतर. आणि उतारा जो आहे तर तो उतारा उतरवत असताना असे म्हणायचं आहे की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा मुलांना नोकरीमध्ये यश मिळावे, मुलांची नजरबाधा, इडापिडा जे पण काय असेल तर ते दूर व्हावे म्हणून प्रार्थना करायचं आहे. आणि उतारा उतरवून झाल्यानंतर आता एखादी व्यक्ती अशी असते की घराच्या समोर इतरांचे पण घरं असतात, त्यामुळे मग कोणाच्या घरापुढे हा उतारा जो आहे तर तो चुकूनही आपल्याला टाकायचं नाही किंवा त्यावरती कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी पण टाकायचं नाही. त्यावेळेस तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर टेरेसवर ठेवायचं आहे. आणि तुम्ही बैठकी ठिकाणी राहत असाल तर मग घराच्या जवळपास झाडं असतील तर झाडांच्या जवळ ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीचा जो उतारा आहे तर मुलांवरून उतरवून टाकलात तुम्ही तर त्यावेळेस काय होईल की मुलांची प्रगती होईल. त्याचप्रमाणे घरातील दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य पण नष्ट होत असते. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या पितरांची पूजा म्हणा किंवा पितृदोष दूर होण्यासाठी आपण बरेच सेवा उपाय करत असतो. पण घरामध्ये जर सतत दारिद्र्य येत असेल किंवा सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आपल्या घराला लागलेल्या दोषामुळं पण या समस्या उद्भवत असतात. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये पांढऱ्या रंगाची 5 फुलं टाकायची आहेत आणि दक्षिण दिशेला आपल्याला हे एक तांब्या भरून जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. कारण की दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते, यामुळे आपल्या घरातील दोष हे दूर होत असतात. अशा पद्धतीचे जे उपाय आहेत तर ते आपण अमावस्येला केले तर आपल्या घरातील नकारात्मकता पण दूर होण्यासाठी मदत होत असते. आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीची कोणत्याच क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल किंवा ती व्यक्ती सतत आजारी असेल, सतत नकारात्मकता बोलण्याची त्या व्यक्तीला सवय असेल, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला लागलेल्या दोषामुळं पण असे बदल त्या व्यक्तीमध्ये दिसून येत असतात. म्हणून मग अमावास्येच्या दिवशी काय करायचं आहे, खास त्या व्यक्तीसाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीतील नकारात्मकता हळूहळू का होईना दूर होत असते आणि त्या व्यक्तीचा जो पितृदोष आहे तर तो पितृदोष पण दूर होत असतो. म्हणून आपल्याला असे जे हे उपाय आहेत तर आपण अमावास्येच्या दिवशी जर केले तर घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला अशा पद्धतीचे जे नकारात्मकता असेल किंवा दोष जे असतील तर ते दूर होत असतात. म्हणून आपण अमावास्येला असे उपाय करणे गरजेचे आहे, कारण की आपल्याकडून आपल्या पूर्वजांची जी सेवा आहे तर ती दररोज आपल्याकडून घडत नाही. आणि अमावास्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात. म्हणून मग आपले पूर्वज जर तृप्त असतील तर मग आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद जर चांगला असेल तर आपल्या घराची मग प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होत असते. तर तुमच्या घरामध्ये पण दारिद्र्य असेल किंवा तुमच्या घराची मुलांची खूप प्रगती व्हावी असे तुम्हालाही वाटत असेल तर मग जो हा उपाय सांगितला आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.